वास्तविकरित्या तुम्हाला जाण व्हायला हवी होती. शिवशंकर काला, पण या शिवशंकराला यायला भाग कोणी पाडला असेल तर फक्त तुम्ही. हो, कसं काय? या क्षणी तुमच्या हातून घडणारी कृती, ही कृती कदाचित तुम्हाला मान्य असेल, पण आम्हाला जाणून घ्यायचंय काय असा नाही, काय असा अपराध संप्रच्या परिस्थितीत या शनिदेवाने आपल्या बाबतीत घडविला. म्हणून भक्ती कार्यात भक्ती तदात्म असणाऱ्या शनिदेवानं भक्तीपासून वंचित करतात. कारण काय लावलं? आपण आदि पुरुष आहात, मी तर तुमचाच अंश आहे. तेव्हा या विश्वाच्या पाठीवर उज्जैन क्षेत्राच्या ठिकाणी जे महाकालेश्वर लिंग होतं, या महाकालेश्वर लिंगाच्या बाजूला सांप्रतच्या परिस्थितीत मंगळेश्वर लिंगाची प्रस्थापना झालेली आहे. ती कुणामुळं? तर या मंगळ ग्रहामुळं. मंगळ ग्रह आजपर्यंत अनितीच्या मार्गाने गेला नाही, मंगळ ग्रह आजपर्यंत अविचारानं वागलेला नाही. म्हणून महाकालाच्या बाजूला मंगळेश्वर लिंग हे तसंच सतेज राहिलं. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं झालं तर शिवशंभू महादेव आपण बोलून मोकळे झाला. काय शनिदेवतेंचा अपराध आहे म्हणून त्यांच्या जीवनात हा मंगळ ग्रह निर्माण करण्यासाठी पावलं उचलतोय. भक्ती ते करतायत याबद्दल माझं दुमत नाही, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर एका वाक्यात द्यायचं झालं तर त्यांच्या भक्तीत स्वार्थ आहे. तो स्वार्थ मला मान्य नाही म्हणून मी पावलं उचलतोय. मंगळदेव, भक्ती स्वार्थ आहे, परमार्थ आहे की आणखीन काय आहे याची जाणीव आम्ही करून देतोय. पण लक्षात ठेवा, शिवशंकराच्या बाजूला तुम्ही मंगळेश्वर, मंगळेश्वर म्हणजे तुम्ही नव्हे हो, मी तो. लक्षात ठेवा, कारण तुम्ही माझी भक्ती करीत असताना शिवलिंगाची स्थापना केली. तुम्ही केलेल्या भक्तीला अनुसरून मंगळेश्वर हे नाव मिळालं त्या शिवपिंडिकेला, आणि या महाकालेश्वरानं तुम्हाला स्थान दिलं. पण एक गोष्ट ध्यानी ठेवा, काळाचा प्रवाह कुणाला रोखता येत नाही, त्याच्यावर अधिराज्य कुणाला गाजविता येत नाही. तो जसा नाचेल तसा ध्वनी निर्माण करतो. सारेजण त्याच्या पायातले घुंगरू आहेत. तो आज एकाला नाचवेल, उद्या दुसऱ्याला नाचवेल. तेव्हा तुमची जागा आहे, पण ती जागा टिकविणं महत्वाचं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, वेळ ठरली तर तुमची देखील जागा बदलू शकते. पण तुमच्या प्रश्नाला केवळ अनुत्तरित ठेवणार नाही. या विश्वात त्यांच्याकरवी चाललेला स्वार्थ म्हणे तुम्हाला मान्य नाही. तो स्वार्थ काय हे समजेल आम्हाला? निश्चितच समजेल. पण आदि पुरुषा, आपल्या मुखातून निघणाऱ्या शब्दांनी मनात माझा अचंबा निर्माण झाला. विश्वाच्या पाठीवर काळ आणि वेळ याच्यावर कुणालाही अधिपत्य गाजवता येत नाही, आणि यापुढेही काळावर कुणी अधिपत्य गाजवू शकणार नाही. आपण आदि पुरुष आहात. या विश्वाच्या पाठीवर अशी कुठलीही गोष्ट नाही जी तुमच्यासाठी कठीण आहे. आपण बोलून मोकळे झालात. महाकालेश्वर लिंगाच्या बाजूला जे मंगळेश्वर लिंग आहे, ते मंगळेश्वर लिंग म्हणजे मंगळ ग्रह नव्हे, तर प्रत्यक्षात आदिपुरुष आपणच आहात. मी तुमची एकनिष्ठतेनं त्या महाकालेश्वर खऱ्या अर्थानं पिंडीच्या बाजूला भक्ती केली, आणि म्हणून जे लिंग मी स्थापित केलं तुमची भक्ती करून, त्यात तुम्ही अंश स्वरूपानं तुमचं वास्तव्य ठेवलात, आणि मंगळाच्या भक्तीला भुलून माझं नाव त्या खऱ्या अर्थानं पिंडीला दिलात, म्हणून ती पिंडी मंगळेश्वर म्हणून झाली. मग जर माझ्यासाठी तुम्ही खऱ्या अर्थानं महाकालेश्वर लिंगाला मंगळेश्वर लिंग सुद्धा यांचं समीकरण जोडू शकता, तर आता मला तुमच्या सहकार्याची गरज असताना तुम्ही माझ्या विरोधात उभे राहून भाष्य करताय. याला कारण शनिदेव ठरतोय. अर्थात मी तरी म्हणेन शनिदेव माझ्या नजरेत दोषी आहे. त्याच्या भक्तीत स्वार्थ आहे. तो स्वार्थ कसा हे सुद्धा मी तुम्हाला पटवून द्यायचा प्रयत्न केला. विश्वात नवग्रह आहेत. नवग्रहांनी खऱ्या अर्थानं आपापलं स्थान या विश्वात सर्वश्रेष्ठ पदावर देऊन ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रह पदावर जे जे ग्रह खऱ्या अर्थानं आरूढ झालेत त्यांनी काहीतरी या विश्वात सर्वश्रेष्ठ असं कार्य घडविलं, म्हणूनच त्यांना ग्रहपद प्राप्त झालं.
मी सेनापतीप्रत खऱ्या अर्थानं ग्रहमंडलात भूषवतोय. अर्थात मी पराक्रमाचा कारक आहे. हे माझं श्रेष्ठत्व ज्यावेळी मी तुम्हाला पटवून दिलं त्यावेळी तुम्ही मला सेनापतीपद दिलात. शनिदेवतेंना न्यायाची देवता म्हणून ओळखली गेली. शनिदेवतेने या विश्वाच्या पाठीवरचं काहीतरी कृत्य घडविलं म्हणून ते त्या पदावर जाऊन पोचले. मग प्रत्येक ग्रह आपल्या कार्याशी निगडित आहे. प्रत्येक ग्रह आपल्या स्थानावर अधिष्ठित आहे. तो त्याच्या श्रेष्ठत्वानुसार प्रत्येक जण त्याच्या स्थानी श्रेष्ठच आहे. मग साऱ्या ग्रहात श्रेष्ठत्व मिळवण्याचा मानस शनिदेवतेच्या मनात का उत्पन्न व्हावा? मंगळ ग्रह वाद फक्त श्रेष्ठत्वाचा मनाशी धरून भक्तीपासून त्याला वंचित करण्यासाठी इथवर आलात. पहिली गोष्ट सांगतोय, तुम्ही जरा खूप पुढे गेलात. कारण न्यायाची देवता अजून शनिदेव झालेले नाही. न्यायाची देवता अजून तरी मी आहे. कारण तो दंड अजून माझ्याकडे आहे. आदिपुरुष तो दंड समजा भविष्यात कुणाच्या हाती गेला तर न्याय व्यवस्था बदलणार. तेव्हा तुम्ही बोलून गेलात म्हणून बोललो. ऐका, न्यायाची देवता शनिदेव अजूनपर्यंत झालेली नाही. आदिपुरुषा, मीच करतो. आदिपुरुषा, मी हे बोललो याच्या मुळाशी सखोल कारण होतं. आता ते कारण मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो. या विश्वाच्या पाठीवर काही काळासाठी शनिदेवांचं वास्तव्य हे काक पक्षांच्या सानिध्यात होतं. काक पक्षांच्या सानिध्यात ज्यावेळी शनिदेव होते त्यावेळी शनिदेव ते काक पक्षी म्हणजेच आपले मित्र परिवार आहेत. काक पक्षी हाच माझा परिवार आहे. काक पक्षी म्हणजेच माझं सार सर्वस्व आहे. या मनोधारणेनं काही काळ त्यांच्याशी गुण्या गोविंदानं नांदत होते. एके दिवशी असा प्रसंग घडला. देवराज देवेंद्र, खऱ्या अर्थानं देवराज देवेंद्र यांनी आपल्या वज्राच्या सहाय्यानं त्या काक पक्षांवर वज्राचा वार केला आणि त्यायोगे सारे काक पक्षी मृत झाले. शनी महाराज ज्यावेळी काक मातेकडे गेले त्यावेळी काक मातेनं त्यांना सांगितलं, आज मृत्यूला सारे काक पक्षी सामोरे जात आहेत. याच्या मुळाशी असणारं कारण देवतांचे राजे इंद्रदेव आहेत. तेव्हा त्या काक मातेच्या या निर्गुण हत्येचा सोड घेण्यासाठी शनी महाराजांनी देवतांवर आक्रमण केलं. देवतांवर आक्रमण केलं आणि शनी महाराजांनी खऱ्या अर्थानं देवतांची त्रेधा उडविली. देवतांची त्रेधा उडविली त्यावेळी सारे देव आपापलं स्थान सोडून खऱ्या अर्थानं जीवाच्या भीतीनं मिळेल त्या मार्गानं पळत होते. त्यावेळी इंद्रदेव तुमच्यापर्यंत आले. तेव्हा तुम्ही इंद्रदेवतेंना सांगितलात, ज्या बालकाच्या बाबतीत तुम्ही जी कृती घडवलात त्या कृतीनुसार हा अद्वितीय असा बालक खऱ्या अर्थानं हे सोड भावनेपोटी करतोय. यात त्याचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. पण देवतांचं स्थान या विश्वात जर डळमळीत झालं तर सृष्टीचं स्थैर्य डागाळलं जातं. आणि म्हणूनच देवराज देवेंद्रांसाठी शनी महाराजांना आदिपुरुष तुम्ही प्रतिकार केलात. तेव्हा तुम्ही काय केलात तर तुमच्या हाती असणारा जगभक्षक, या जगभक्षकायोगे शनी महाराजांना तुम्ही मारण्यासाठी जाणार तोच हा शनिदेव जर खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या जगभक्षकांना जर मारिलात तर या विश्वाच्या पाठीवर जे कार्य देवतांना घडवायचं आहे ते घडवता येणार नाही. म्हणून तुम्ही फक्त त्याच्यावर लात मारलात. तेव्हा शनिदेव स्वर्ग साम्राज्यातून पिंपळ वृक्षावर एका जाऊन पडले. पिंपळ वृक्षावर जाऊन पडले तेव्हा साऱ्या देवतांना तुम्ही घेतलात आणि साऱ्या देवतांना घेऊन तुम्ही त्या पिंपळ वृक्षापाशी आलात आणि साऱ्या देवतांनी शनी देवतेंसाठी काय केलं तर कुचला नावाची वनस्पती आणि मोय नावाची वनस्पती, या दोन वनस्पतींपासून एक औषधी गुणधर्म निर्माण केला आणि त्यायोगे शनी देवतेंच्या छातीवर तुम्ही जी लात मारलात त्याचं विलेपन केलं गेलं. त्यावेळी तुम्ही सांगितलात, शनिदेव तुझी चूक नव्हती, पण तू जे झटलास तो काक मातेला न्याय देण्यासाठी झटलास. अर्थात या विश्वाच्या पाठीवर न्यायाचा शास्ता म्हणून तुझी ख्याती कीर्ती होईल. तुम्ही त्याला दंड दिलात म्हणून सांगितलेलं नाही, पण शनिदेव हे खऱ्या अर्थानं न्यायानं चालणारे आहेत हे तिथून स्पष्ट होतोय म्हणून बोललो. हे मंगळ ग्रह बोललात ते बोललात, सारं काही मीच घडविलेलं मलाच सांगितलं, त्याबद्दल तुमचे आभार. कारण मुद्दा असा शनिदेव मुद्दा तुमचाच होता की न्याय व्यवस्था त्यांच्याकडे असताना अधिक श्रेष्ठपणाची हाव का होईना. निश्चितच. मग न्याय व्यवस्था अजून त्यांच्याकडे नाही
हेच मी तुम्हाला सांगतोय. मी काय म्हणालो? मी फक्त त्यांना स्थान दिलं ते ग्रहमंडळात, कारण या विश्वात त्याआधी त्यांना स्थान नव्हतं. पण ज्या क्षणी हा सांगितलेला प्रकार घडला तेव्हापासूनच शनिदेवांची नियुक्ती ही ग्रहमंडळात झालेली आहे. आदिपुरुषा- त्यांच्या जवळ असणाऱ्या दृष्टीचा योग्य करून प्रत्येकाच्या राशी भविष्यानुसार, प्रत्येकाच्या प्रार्थनानुसार ते त्याच्या जीवन राशीत जाऊन आपला प्रभाव दाखवितात आणि या विश्वात आपलं कर्म सिद्ध करतात. अर्थात प्रत्येकाच्या पाप पुण्याची जाण ठेवून त्यांना त्यांच्या कर्माची फळं देणारे म्हणून शनिदेव या विश्वात एक ग्रहमंडळातील घटक म्हणून आहेत. आदिपुरुषा- न्याय देवता म्हणून नाही आणि न्याय व्यवस्था चालवत नाही हे पुन्हा सांगतोय. आदी पुरुषा, मी तुम्हाला असं सांगितलेलं नाही की तुम्ही शनिदेवतेंच्या हाती, तुमच्या हाती जो दंड येतो त्यांना दिलात आणि त्यांना न्याय शासनाचं खऱ्या अर्थानं सारं अधिपत्य दिलात. पण शनिदेव न्यायासाठीच आहे ते विधान मी तुम्हाला स्पष्ट करून दिलेलं आहे. शिवाय आदी पुरुष आपण बोलून मोकळे झालात. विश्वाच्या पाठीवर प्रत्येक ग्रह हा 12 राशीतून जात असतो. साऱ्या ग्रहमंडळाचा जर विचार केला तर हे सारं ग्रहमंडल, या ग्रहमंडलात 9 ग्रह आहेत. सूर्य, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू हे 9 ग्रह. या 9 ग्रहांना प्रत्येक ग्रहाला आदिदेवता आणि प्रत्यादी देवता ठेवल्या गेल्या. मग आदिदेवता आणि प्रत्यादी देवता यांचं अधिपत्य हे प्रत्येक ग्रहावर असतं. जरी ग्रहांचे राजे सूर्यदेव असले तरी सूर्य देवावर खऱ्या अर्थानं अधिपत्य कुणाचं आहे तर त्यांचे आदिदेव आणि प्रत्यादिदेव यांचं आहे. आता सारे ग्रह तुम्हाला सांगितले, प्रत्येक ग्रहांचा आदिदेवत आणि प्रत्यादी देवतही तुम्हाला सांगतो. सूर्यदेवांचे आदिदेव म्हणजे रुद्रदेव आपण आहात आणि प्रत्यादिदेव म्हणजे अग्नी. सोम म्हणजे चंद्र, चंद्र ग्रहाचे आदिदेव म्हणजे खऱ्या अर्थानं उमा आणि त्यांचे प्रत्यादी देवता म्हणजे जल. मी मंगळ, मंगळ ग्रहाचा आदिदेव कोण तर मंगळ ग्रहाचा आदिदेव म्हणजे स्कंद. प्रत्यादी देवता कोण तर माझी माता भूमी. सूर्य, सोम, मंगळ. हिशोब नीट घाला. हिशोब चुकेल तर सर्व गणित बिघडेल. हिशोबाला जर चुकलो नाही, हिशोबच घालताय तुम्ही, ऐका. कारण हे सर्व इथं सांगण्याची गरज नाही. याला कारण कारण काय? आहे. इथं वाद निर्माण का होतोय हे सर्व सृष्टीला आधी माहीत झालेलं असताना हे बोलण्याची इथं गरज नाही. मी बोलत होतो. तुम्हाला जर का हे बोलायचं असतं, हा सुज्ञपणा या विश्वात आणायचा असता तर हा मार्ग स्वीकारला नसता. पहिली गोष्ट, हे बोलण्यासाठी हा प्रसंग नाही. प्रसंग एकच आहे, तुम्ही घडविण्यासाठी आलात शनिदेवांना भक्तीपासून वंचित करण्यासाठी आणि मी आलोय शनिदेव भक्ती करताय त्या भक्ती तत्वाचं रक्षण करण्यासाठी. मग आधी त्यावरच काय ते स्पष्टीकरण द्या. मग कुणाचे उपद्रव, कुणाची उपदेवता, कुणाचा रस काय, कुणाचा गुण काय, कुणाचं धान्य काय हे मला माहित नसल्यासारखं माझ्या समोर वक्तव्य करू मग नका. तुम्हाला जर ऐकायचं नाही, मी असं तुम्हाला सांगितलं नव्हतं. तुम्हाला माहित नाही म्हणून मी सांगतोय. तुम्ही तर आदिपुरुष आहात, आम्ही तुमच्या मग समोर या गोष्टीची अजाण बालक कारण- आहोत. ऐका, मी सांगत होतो याच्यामुळे असणारं कारण तुम्ही माझी बाजू चुकीची ठरवत होता. ती माझी बाजू मग सांगा. सत्याचे ते दाखवून देत होतो. तुम्ही ऐका. तुम्ही सांगितलात शनिदेव भक्ती करतायत, मग तू का खऱ्या अर्थानं व्यत्यय निर्माण करतो? याला कारण आहे या विश्वात. शनिदेवतेंच्या भक्तीत स्वार्थ होता, तो मला मान्य नाही म्हणून मी प्रतिकार. मग जर का शनिदेवांच्या भक्तीत तुम्हाला स्वार्थ दिसला होता तर तुम्ही न्याय व्यवस्थेबद्दल बोललात. आदिपुरुष मीच ना, मग काय यावंसं वाटलं नाही माझ्यापर्यंत? मग काय यावंसं वाटलं नाही 3 वर्षापर्यंत आणि याची दाढ करावीशी वाटली नाही? तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे भक्ती कार्यात खंड पाडण्याचा. कोणी दिलं? याला कारण आहे कोणी? आदिपुरुषा. कारण नको, कोणी दिले अधिकार? तुमच्यापर्यंत मी यावं हे तुमचं मत झालं, पण तुमच्या मत नाही, शास्त्र नियम आहे आणि धर्म बाह्य नाही. तर या विश्वाचा आदिपुरुष मला मानताय, 3 गुण तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. तर तुम्ही न्याय निवाडा करण्यासाठी आमच्यापर्यंत येऊन पोचायला होतं, ते पोचलं नाहीत आणि व्यक्ती स्वातंत्र्यानं तुम्ही वाटेल ते घडवता आणि आम्ही आमच्या डोळ्यासमोर बघत राहायचं. कोण वाटलं तुम्हाला? तुमच्यापर्यंत मी आलो नाही याला कारण होतं आणि ते कारण सुद्धा मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे. तेव्हा तुम्ही सांग. ऐका, आधी कारण सांग. सांगतोय मग पुढे जा. कारणच सांगतोय. तुम्ही काय सांगितलात? तुमच्यापर्यंत मी यायला होतं, आलो नाही याला सबळ कारण आहे. कारण मला ज्ञात आहे, मी
पराक्रमाचा कारक देव. जर तुम्ही म्हणत असाल की शनिदेव खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या राशीत प्रवेश करतात आणि प्रत्येकाच्या राशीत प्रवेश करून शनिदेव ही शनीची साडेसती प्रत्येकाच्या जीवनात निर्माण करतात, तर मी सुद्धा मंगळाचा जो दोष आहे तो प्रत्येकाच्या खऱ्या अर्थानं जीवनात राशीत आणि त्याच्या राशीतील स्थानात प्रवेश करून निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आज खऱ्या अर्थानं हे शनिदेव तपश्चर्या करतायत. ती तपश्चर्या कशासाठी करतायत तर साऱ्या ग्रहात श्रेष्ठत्व त्यांना मिळवायचं आहे. मग त्यांना जर साऱ्या ग्रहात श्रेष्ठत्व मिळवायचं होतं तर ते ग्रह खऱ्या अर्थानं मंडळात आले असते. साऱ्या ग्रहांना त्यांनी सांगितलं असतं. ते स्वतः म्हणून इतरत्र ग्रहांचा कमीपणा दाखवण्यासाठी आणि स्वतःचं श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी ते तपसामर्थ्याने खऱ्या अर्थानं तुमचं खऱ्या अर्थानं तपभंग ते खऱ्या अर्थानं तप करतायत. मग तुम्ही विचारायला हवं होतं, तुम्ही विचारायला हवं होतं आदिपुरुषा, तुम्ही खऱ्या अर्थानं शनी महाराजांना सांगायला हवं होतं, तुम्ही खऱ्या अर्थानं श्रेष्ठ पदावर जर आहात तर अधिक श्रेष्ठत्वाची हाव तुम्हाला का? आता ती जर निर्माण झाली त्यासाठी ते तुमचा तप करतायत. मग तप करतायत त्याची कल्पना साऱ्या ग्रहांना नाही, म्हणून आम्ही तुम्हाला दिलं नाही, आम्ही आमची पावलं उचलली. मग तुमची पावलं उचललात ती तुमच्या मतानं बरोबर असतील, पण लक्षात ठेवा हा मतभेदात घातक ठरतोय. तुमच्यात एकी नाही म्हणून सारे जण त्याच्या संधीचा उद्या फायदा घेतील. तेव्हा तुमच्यात ऐक्य ठेवा. लक्षात ठेवा तुम्ही ग्रह प्रत्येक जण आपापल्या स्थानी श्रेष्ठ आहात. फक्त राहिला प्रश्न शनिदेवांच्या भक्तीचा आणि तुमच्या मनाप्रमाणे त्यांच्या स्वार्थाचा. पण ते भविष्य आहे. भविष्याच्या गर्भात काय आहे हे देव असलो तरी त्याची वाच्यता करण्याचा अधिकार मला नाही. मग ते भक्ती मार्गाने जात आहेत. दुसऱ्याच्या केवळ वैयक्तिक जीवनात कुठलाही अडथळा निर्माण करत नाहीत. भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. तुम्ही ग्रहात आलात, ग्रहमंडळ स्थान मिळालं, ते असत मिळालं की भक्तीनं मिळालं? भक्ती करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. भक्ती प्रत्येकाला करावी, पण आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी भक्ती मार्गाने जात असताना दुसऱ्या ग्रहाचा कमीपणा दाखविणं हे शनिदेव काय कमीपणा झाला? आज संप्रदायाच्या परिस्थितीत काय कमीपणा झाला? भक्ती करताय त्याच्या मुळाशी त्यांचं एकमेव कारण आहे. साऱ्या ग्रहात त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त करायचं आहे. मग साऱ्या ग्रहात श्रेष्ठत्व प्राप्त करत असताना आमचा कुठेतरी कमीपणा झाला का? हा तुमचा स्वभाव धर्म तुम्हाला आतापर्यंत त्रास देतोय. दुसऱ्यानं काही बरं करायला गेलं की त्याचा त्रास तुम्हाला होतो. त्यामुळे तुमची फटफटीची वेळोवेळी होते. लक्षात ठेवा तुमच्या समोर शिव शंकर या विश्वाचा आदिपुरुष उभा आहे. तुम्हाला यांना भक्तीपासून कधी वंचित करायला देणार नाही. पण वेळ आली तर या मंगळ ग्रहाला इथून कसा घालवावा हे मला माहिती. तुम्ही जर त्यांना भक्तीपासून वंचित करू देणार नाही तर मंगळ ग्रहाचा सुद्धा दृढ निर्धार, मंगळ ग्रह भक्तीपासून यांच्या अपनांना वंचित केल्याशिवाय कधी राहणार. मग कोण मी तुमचा याची जाणीव आहे. निश्चितच आहे. या विश्वात तेव्हा हिरण्याक्ष निर्माण झाला. त्या हिरण्याक्षाचा शेवट करून परत असताना हिरण्याक्ष कन्या विकेशी हिनं केवळ आमचं स्वरूप पाहिलं आणि या विश्वात केवळ आमच्या समोर संग करण्याचा प्रयत्न चालविला होता. पण आम्ही मान्यता दिली नाही. तक्षणी आमचा क्रोध जागृत होता. आमचा धर्मबिंदू बाहेर पडला. तिनं तो शोषिला, पण तो त्रास केवळ तिला सहन झाल्यामुळं तिनं केवळ तो त्यागीला आणि भूमीला दिला. त्या भूमीनं वाढविला तो भौम. त्यानंतर भारद्वाज मुनींच्या सानिध्यात राहिलास. गणेशाची भक्ती केली आणि या विश्वात गणेशानं अंगीकारलं म्हणून अंगारक. पण लक्षात ठेव तू मंगळ आहेस. दुसऱ्याच्या जीवनात मंगल करायचं सोडून अमंगल करत असशील का? म्हणूनच मी म्हणतो तुम्ही पुत्राच्या बाजूने उभे राहत नसाल तर मी सुद्धा तुम्हाला प्रतिकार करतोय. देवा मंदिरात नाही, देवा विहारात नाही, देवा मंदिरात नाही, देवा विहारात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव करुणिया राही, साऱ्या चराचरामध्ये देव करुणिया राही, देव पावला 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 देव पावला देव पावला पावला मंगळ ग्रह आपली चूक मान्य करतोय.
खऱ्या अर्थानं शनिदेवतेंचा खऱ्या अर्थानं तप भंग करण्यासाठी मी प्रयत्न केला, पण आधी पुरुषा खऱ्या अर्थानं जगभक्ष घाती घेऊन या मंगल ग्रहाच्या शेवटार्थ तुम्ही उभे राहिला. माझी चूक मी मान्य करतोय. यापुढं अशी अनुचित कृती माझ्याकडून घडणार नाही. केली क्षमा, कारण तुम्ही ग्रह मंडळातील आणि देव घटकातील आहात. लक्षात ठेवा, या विश्वात भक्ती तत्व श्रेष्ठ आहे. भक्तीची योगे देव पाहिजे अंतरी. अर्थात भक्ती जिथं चालू असेल तिथं नका देवता जरी खंड पडण्यासाठी गेले तरी त्या देवतेची काही होणारी नव्हे. चला, केली क्षमा, अभयदान दिला, क्षमा केला, अनंत जन्माचा ऋणी राहील मी. आपला शब्द दिलाय आपल्याला, या शब्दापासून परावृत्त होणार नाही. आशीर्वाद द्या.